थंडी वाढली काय? अजिबातच आवाज येत नाही, फार थंडी झाल्या, थंडी वाजल्यासारखं गार पडले सगळे. चला एक घोषणा सगळ्यांनी देऊ आपण. देऊया ना? द्यायची का नाही घोषणा? चला बोला. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आवाज थंडीमुळे बारीक येतो काय? धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय श्रीराम. भारत माता की, हिंदू धर्म की. आज संविधान दिवस आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचं ज्यांनी साधलं ते डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज आपण स्मृतीला अभिवादन करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा. थोडासा आवाज कमी येतो तर थोड्या वेळाने वाढेल. उद्या परत आहे कार्यक्रम. जाणता राजा या कार्यक्रमाचं या ठिकाणी पहिला दिवस, त्याचंही उद्घाटन आज या ठिकाणी होतंय. आणि उद्घाटनाला आपल्याला जे व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलंय ते पुणे पोलीस आयुक्त आदरणीय अमितेशजी, आमचे हेमंत काका, आमचे बंधू संदीप भाऊ, महापौर राहुल दादा, आमचे नवीनजी नायडू, आमचे मार्गदर्शक शरद भाऊ, आमचा ज्याच्यामुळं हा कार्यक्रम होतो, ज्याच्या सहकार्यामुळे आपण इथं आलो, तो माझा सहकारी निखिल, उपस्थित सर्व बंधू भगिनींना. जाणता राजा हे नाव घेतल्यानंतरच अंगामध्ये वारं संचारल्यागत होतं. जाणता राजा नाव घेतल्यानंतर समोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उभे राहतात आणि अनेक सेनापती, अनेक युग पुरुष, अनेक महापुरुष ज्यांनी या स्वराज्यासाठी आपले बलिदान दिलं, त्या सगळ्यांचं स्मरण आपल्या या निमित्तानं होतं. आज हा कार्यक्रम होत असताना मी निखिलचं आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं, त्याच्या परिवाराचं, आज या नागेश्वर महाराजांच्या भूमीमध्ये म्हणजे अभिमान वाटतो मला की माझ्याबरोबर काम करणारी लोक हे समर्पित लोकांसाठी काम करणारी लोक आहेत, समर्पितपणे आयुष्य जगणारे. आज जाणता राजाचा हा कार्यक्रम इथे होत असताना एवढी सगळी लोक आज या ठिकाणी येऊन कार्यक्रम पाहणार आहेत. उद्याचा पण दिवस आहे. ज्या दिवशी आम्ही ठरवलं या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करायचं, शिल्प उभं करायचं, त्या दिवशी कुणाला माहिती पण नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे स्मारक होणार आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या दिवशी आपण मानवंदना या ठिकाणी ढोल लेझिमच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिली, जगातल्या प्रत्येक देशामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हे शिल्प स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण म्हणून जगात सगळीकडे पोहोचलं गेलं. अभिमान वाटला मला. परदेशातनं सुद्धा फोन आले. जिथं जिथं या महाराष्ट्रातला, या हिंदू धर्मातला माणूस जगाच्या विश्वातल्या ज्या ज्या कानाकोपऱ्यात जातो त्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं. त्याचा मला फार मोठा मनापासून आनंद झाला. आज त्याच्यानंतर आपले अनेक कार्यक्रम झाले. ज्यावेळेस आपण ढोल लेझिमची या ठिकाणी मानवंदना दिली त्यावेळेस ढोल लेझिमचे प्रमुख म्हणून संदीप भाऊंनी पूर्ण या परिसरातले, मी कमिशनर साहेबांना सांगू इच्छितो, आमच्या या परिसरातल्या सगळ्या ढोल लेझिम पथकांनी या ठिकाणी येऊन सगळे ढोल ताशे, इतका मोठा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचं म्हणजे पूर्ण जगात जिथं जिथं महाराष्ट्रातला माणूस आहे, भारतातला माणूस आहे, त्या सगळ्यांनी मला सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं अभिनंदन केलं होतं. इतकी चांगली मानवंदना त्या ठिकाणी झाली. 240 एकराचा हा परिसर एक्झिबिशन सेंटर म्हणून ओळखला जातो. प्राधिकरण ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्याच्यानंतर प्राधिकरणाचा ज्यावेळेस डीपी झाला त्यावेळेस ह्या इथं आरक्षण होतं एक्झिबिशन सेंटरचं.
त्यावेळेसपासनं म्हणजे 1982 पासून तर 2014 पर्यंत इथं फक्त डोंगर होता साहेब, दगड होते सगळे. 2014ला पहिल्यांदा आम्ही डेव्हलप करायला घेतलं ही जागा. त्याच्यानंतर आम्ही स्मारक उभं केलं. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी रिव्हर सायकलथॉन म्हणजे इंद्रायणी नदीच्या संदर्भात पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आम्ही दरवर्षी रिव्हर सायकलथॉन घेतो. ग्रीनिच बुक मध्ये सर त्याचा रेकॉर्ड झालेला आहे. इतके सायकलिस्ट आहेत. या वर्षी तर 50,000पेक्षा जास्त लोक या ठिकाणी होते सायकल घेऊन सकाळी 5 वाजता. इतका मोठा कार्यक्रम झाला. याच्या मागे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ज्या दिवशी सकाळी मी त्या कार्यक्रमाला आलो, या परिसरामध्ये जेवढे पण रस्ते तयार झालेत या 240 एकर मध्ये, त्याच्यामध्ये अनेक लोक व्यायाम करत होती. माझ्या माता भगिनी वॉकिंग करत होत्या, काही ठिकाणी योगा करत होते, काही ठिकाणी ग्रुपच्या माध्यमातून व्यायाम करत होते. एवढा सगळा ज्यावेळेस मी लोकांना पाहिलं त्यावेळेस मला इतकं बरं वाटलं, समाधान वाटलं की 2014 नंतर आपण जे केलेलं या परिसरातली डेव्हलपमेंट आहे ही फक्त डेव्हलपमेंट दाखवण्यासाठी नाही तर लोकांच्या उपयोगासाठी आली. लोकांच्या उपयोगासाठी आली. आज मागं कृषी प्रदर्शन होत आहे. 2014 नंतर इथं एक्सपो झाला, ॲटो एक्सपो झाला, प्लास्टिक कंपनीचा एक्सपो झाला, अनेक एक्सपो या ठिकाणी. म्हणजे जगातल्या नामांकित कंपन्यांचे या ठिकाणी येऊन त्यांनी आपापल्या सगळे काय प्रोडक्ट आहेत ते या ठिकाणी मांडणी केली. एक ग्राहक पेठ या ठिकाणी तयार केली. या जागेला विशेष असं महत्व या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पामुळं पूर्ण जगात मिळालेला आहे. आणि आज हा जाणता राजा हा कार्यक्रम होतोय. या जाणता राजा कार्यक्रमाच्या माध्यमातून आज अनेक वर्ष सातत्यानं हा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी होतोय. आणि अनेक लोकांनी या कार्यक्रमाच्या म्हणजे माझ्या माहितीनुसार हा कार्यक्रम सगळ्यांना पाहता यावा, विनाशुल्क फ्री मध्ये पाहता यावा, हे धाडस करणारा फक्त एक माणूस होता, तो म्हणजे निखिल बोराडे. त्यांनी ठरवलं हा कार्यक्रम याच ग्राउंडवर झाला पाहिजे आणि तो पण विनाशुल्क या परिसरातल्या नागरिकांना दाखवायचा. एवढं मोठं धाडस केलं ते निखिल आणि त्याच्या सर्व सहकारी. आणि मला तर त्याच्यापेक्षा जास्त अजून विशेष वाटलं, या ठिकाणी आपण सगळेजण न्यूजपेपर, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया सगळे हँडल करणारे लोक आहेत, सगळे पाहणारी लोक आहेत, सगळे शिकलेली लोक आहेत. आजकाल सगळ्यांकडे मोबाईल आहे. पुणे शहर आणि पुणे शहराचा आयुक्त म्हटलं की आजपर्यंत आपल्याला दबंग अधिकारी म्हणून अमितेश कुमारच समोर येतात आपल्या. तुम्ही ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये क्राईम कंट्रोल केला, गुन्हेगारी कंट्रोल केली, ज्याप्रमाणे पुणे शहरामध्ये बाकीच्या ह्याच्यात मी जात नाही कोण काय बोलतो, पण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला किंवा त्या पुणे शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला सुरक्षित वाटेल, त्या पुण्यामध्ये सुरक्षित वाटेल, माझ्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य सुरक्षित वाटेल, अशा प्रकारची ठाम भूमिका त्या पुणे शहर हे माझं कुटुंब आहे असं समजून घेणारे आपले हे कमिशनर साहेब त्या ठिकाणी कशा प्रकारे काम करतात ते आपण रोज पाहतो. आम्ही भेटतो कार्यक्रमामध्ये पण कधी बोलणं होत नाही, कारण ते प्रशासकीय अधिकारी पडतात, त्यामुळं त्यांना काही बंधन असतात, आम्हाला काही बंधन आहे. पण त्यांच्या कामाचा जो काही आपण आवाका पाहिला तर त्याचं खरंच आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून पूर्ण टाळ्या कौतुक केलं पाहिजे. म्हणजे शहर सुरक्षित ठेवताना कुणाचाही कसलाही हस्तक्षेप त्याच्यामध्ये न येता आपल्या कायद्याच्या माध्यमातून वचक बसवणं आणि गुन्हेगारी कमी करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तशाच प्रकारे आपलेही कमिशनर आदरणीय चौबे साहेब त्याच पद्धतीने आता तुम्ही पाहिलं असेल मागच्या काळामध्ये अनेक ठिकाणी महिला सुरक्षित राहाव्यात, म्हणजे ज्या ठिकाणी महिलांचा रोजचा जाणं येणं जास्त आहे, मग मार्केट असेल,
शाळा असतील, गार्डन्स असतील, त्या ठिकाणी त्यांनी महिला फोर्सेस तयार केल्यात. सिव्हिल ड्रेसमध्ये महिला फोर्सेस तिथं असतात. म्हणजे या ठिकाणी माझ्या महिलांना कुठल्याही प्रकारचे त्रास होऊ नये, अडचण होणे अशा प्रकारचं काम करतात. खरोखरच असे अधिकारी प्रशासनात काम करताना त्यांना नागरिकांकडनं सहकार्य हवं, लोकप्रतिनिधींकडे सहकार्य हवं, ही आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. आज फार आनंद होतो या कार्यक्रमाला सर आपण आलात. शेजारी आमचे ज्या कार्यक्रम महेश लांडगेचा असतो त्या ठिकाणी हेमंतराव असतातच काका म्हणून. मग त्यांना कधी कधी स्टेजवर, आता ही मंडळी साहेब कधी स्टेजवर नसतात, हेमंतराव नसतात, संदीप भाऊ नसतात, नवीनजी नसतात, आमचे योगेशजी नसतात. हे लोकांना स्टेजवर कधीच नाही, स्टेजवर आम्ही पुढारीच, बाकी कुणी नसते. यांना कधी स्टेजवर आवडत नाही. पण आमच्या या राजकीय वाटचालीमध्ये, आमच्या या प्रवासामध्ये, सामाजिक प्रवासामध्ये या लोकांचं फार मोठं मार्गदर्शन आम्हाला आहे. मी ज्या विचारधारेमध्ये काम करतो किंवा माझा जो उल्लेख केला जातो, हिंदुत्वासाठी काम करणं, हिंदुत्वासाठी आपलं आयुष्य समर्पित करणं, हे राजकारणात तर आम्ही सगळे मंडळी, आम्हाला त्या संदर्भातली ताकद नागरिकांना मिळते, आम्ही करत राहतो. पण अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी, ज्यांची नावं मी आता घेतली, हेमंतराव असतील किंवा संदीप भाऊ असतील किंवा नवीनजी असतील, या सगळ्यांनी कठीण परिस्थितीमध्ये, ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती, कुणीही विचारधारेला मानत नव्हतं, त्यावेळेस त्यांनी ही पताका, ही ज्वाला चालू ठेवली आणि ती आमच्यापर्यंत पोहोचवली. आम्ही कुणाच्या धर्माबद्दल कधी वाईट बोलत नाही, कधीच बोलत नाही. तुम्ही पाहिलं का आम्हाला बोलताना? कधीच नाही. पण जर आमच्या धर्माच्या संदर्भामध्ये जर कुणी वाईट भूमिका घेत असेल, आमच्या धर्मातल्या माता भगिनींसंदर्भात जर कोण वाईट विचार करत असेल, आणि जर या भारत देशात राहून, या हिंदुस्थानमध्ये राहून तो हिंदुस्थानला मानत नसेल, तर त्याच्या विरुद्ध कडक भूमिका घेण्याची आमची सवय आहे आणि ती आम्ही घेणार, ती घेणार. त्याच्यामुळं आमचा जो प्रवाह, आमची जी विचारधारा आहे, ते आम्ही कुणाला दुखावण्यासाठी नाही करत. आम्ही आमच्या लोकांना जसं सुरक्षित वाटलं पाहिजे या हिंदुस्थानमध्ये, या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मारकाच्या समोर आल्यानंतर प्रत्येकाला नतमस्तक होऊन ऊर्जा मिळाली पाहिजे, या अनुषंगाने आम्ही काम करतो. आणि आज जाणता राजा हा उपक्रम या ठिकाणी घेऊन निखिलने एक आदर्श काम, म्हणजे माझ्या तर याच्यामध्ये नक्कीच केलेलं आहे. अनेक, आता इथून पुढे बऱ्याच वेळा बोलेल मी, हे व्यासपीठ नाही ते, कारण काही प्रशासकीय अधिकारी इथं असतात, त्यामुळे मला बोलण्याचं मर्यादा येतात. माझ्यामुळे त्यांना अडचण नको म्हणून मी माझं बोलणं आवडताना एवढंच म्हणेन, निखिल, हा कार्यक्रम तू या ठिकाणी आयोजित करून खरंच म्हणजे मी शब्द व्यक्त करू शकत नाही, म्हणजे शब्दात मी व्यक्त होऊ शकत नाही, इतकं मोठं वाढदिवसाचं गिफ्ट तुम्हाला दिलेलं आहे. हे म्हणजे अनेक महाग वस्तू असू शकतात, अनेक मौल्यवान वस्तू असू शकतात, पण त्या सगळ्याची किंमत या तुझ्या कार्यक्रमापुढे शून्य आहे. इतका मोठा कार्यक्रम तू घेतला, त्यामुळे तुझ्याबद्दल बोलणं म्हणजे शब्दच निघू शकत नाही. आमच्या जसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हे काही आपण आता याला नावच देऊन टाकले या एक्झिबिशन सेंटरला, तसंच त्याच्या पलीकडे एक रामायण मैदान आहे, ते पण सर्व नंबर 539 मधनं ज्यावेळेस जाधववाडीकर त्या ठिकाणी येत जात होते, त्यावेळेस त्यांना माहिती होतं की ती जागा ही प्राधिकरणाची सरकारी जागा आहे आणि ती जागा ही गावासाठी पाहिजे, आणि ते गावासाठी जागा मिळण्यासाठी सगळ्यात पहिलं कोण पुढे आलं तर आपला राहुलदादा आला, आणि ते पण त्याला पण नाव काय दिलं तर रामायण मैदान दिलं. ती पूर्ण जागा जाधववाडीकरांना, आजूबाजूच्या नागरिकांना मिळून देण्यासाठी राहुलदादा पुढे आला. आणि तुम्हाला आज सगळ्यांना या निमित्तानं सांगतो, चिखलीचं जे गायरान आहे ते गायरान सुद्धा चिखली ग्रामस्थांना
त्यांच्या ग्राम दैवताच्या त्या गावकऱ्यांच्या प्रथा परंपरा जपण्यासाठी तर चिखलीचं गायरान सुद्धा चिखलीकरांना दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे सुद्धा या निमित्ताने विश्वासानं सांगतो. जास्त वेळ घेतलाय, आपला कार्यक्रम चालू करायचा आहे. आपल्याला आदरणीय आयुक्तांना ऐकायचं. मला बीके सर म्हणले आपण शेवट बोलणार का? मी म्हणलं नाही, हेमंतरावांच्या आधी बोलणार आणि आयुक्त साहेबांच्या आधी बोलणार. हा काय राजकीय व्यासपीठ नाही, इथं कुठला प्रोटोकॉल नाही. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपला सदैव आशीर्वाद शुभेच्छा या आमच्या पाठीशी अशाच कायम राहू द्यात. जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त आपली सेवा करण्यातच आयुष्य घालवलं, हा शब्द विश्वास तुम्हाला देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.